विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीचं मंथनचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधील आपण कविता ज्या आहेत ना त्यांचा अभ्यास आज करणार आहोत। मंथन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अंतर्गत मंथनचा पेपर असतो, तर त्या अंतर्गत आज आपण प्रकरण 3 कवितांचं आकलन ते घेणार आहोत। पर्वतांनो दूर भारे, सागरांनो दूर भारे, उघडले मी दार माझे मानवांनो आत यारी। वादळांची काय भीती तीच माझे गीत गाती, वादळांना जन्म देती श्वास माझे पेटणारे। भूक माझी वाढलेली, प्राण माझा वाढलेला, वाढलेले वंख माझे यान भीवना मावणारे। काल सर्पाला आता मी जिंकले जाऊन व्योमी, व्योमी म्हणजे आभाळ, आकाश, आकाशात जाऊन जिंकला। वीज हिरे चोच माझी, मेघ हे माझे पिसेरे, आज माझा देह साधी विश्व ऐक्याची समाधी। कोंडले जातीला आता मानवा या कोंडणारे, दुर्बलांना दुःखितांना शापितांना शोषितांना, आज शिक्तिजाच्या करांनी देत मी आलिंगनारे। आता हा डेमो आहे, या ठिकाणी उत्तरं यांची ऑलरेडी भरलेली आहेत। बघा, कवी मानवाला का आमंत्रण देत आहे, तर कशासाठी देत आहे, तर इथे बघा पर्याय क्रमांक 3 विश्व ऐक्यासाठी। कवितेतून कवीने कोणता पक्षी सूचित केला आहे, गिधाड, पोपट, मोर, गरुड। कोणता केलेला आहे, तर गरुड 4 नंबरला गोल केले। नभ या क्षितिजाच्या समान, व्योम तुम्हाला आधीच सांगितलं। वादळांना कोण जन्म देणार आहे, कोण जन्म देते वादळांना, तर बघा या ठिकाणी कर, हात। वरील कवितेत कवी कोणाला कोंडणार आहे, दुर्बलांना, वादळांना, शोषितांना, चोरांना। कोणाला कोंडणार आहे, पर्याय अ आणि क, दुर्बलांना आणि शोषितांना। तर बघा आपण आता सरावाची पोएम घेऊया। कविता क्रमांक 1। होळी आली होळी खावी पुरणाची पोळी, पोळी खाऊन एकमेका देऊ नये शिवीगाई। होळी आली होळी झाडे फांद्या तोडू नका, पूजेपुरती करा शेकोटी, केर कचरा खड्यात टाका। होळी आली होळी भरा सद्गुणांची जोडी, अनिष्ट रूढी व्यसनांची बांधू होळीसाठी मोडी। होळी आली होळी पडून गेली दूर थंडी, ऊन आता लागलंय वाढू, काढा कपाटातून बंडी। होळी आली होळी ठेवू पर्यावरणाचे भान, नका तोडू वृक्षी राजी, घ्यावी आज अशी आण। होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करील, निसर्गराजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील। किती सुंदर कविता आहे, होळी निमित्ताने संदेश पण दिलेला आहे। तर बघा पहिला प्रश्न, कवितेच्या मते होळीसाठी कशाची मोडी बांधली पाहिजे, कशाची मोडी बांधली पाहिजे होळीसाठी, बघा अनिष्ट रूढी व्यसनांची बांधू होळीसाठी मोडी, अनिष्ट रूढी व व्यसनांची, पर्याय क्रमांक 2। शपथ या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आलेला आहे, आण हा शब्द आलेला आहे। अशी घ्यावी आज अशी आण। कवितेप्रमाणे होळी हा सण साजरा केल्यास काय होईल, पर्यावरणाचा ऱ्हास होईल नाही, थंडी पडून जाईल, निसर्गराजा संबंधितांच्या घरी स्वतः पाणी भरील, निसर्गराजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील। कवीने होळी सण साजरा करताना खालीलपैकी कोणती गोष्ट करण्यास सांगितली आहे, झाडे फांद्या तोडण्यास नाही, एकमेकांना शिवीगाळी देण्यास नाही, सद्गुणांची जोडी वरण्यास हो, पर्यावरणाचे रक्षण करण्यास। मग क आणि ट, फक्त क आणि ड, पर्याय पहिला। वरीलपैकी कोणत्या महिन्यात होळी हा सण येत असावा, भाद्रपद, फाल्गुन, आश्विन की मार्गशीर्ष। फाल्गुन महिन्यामध्ये होळी हा सण येत असतो, पर्याय क्रमांक 2। चला तर मग अशाच पद्धती विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब्स करा, आणि अजून असे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी मग बनवत राहील। चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओत, बाय।